नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो फार कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार करता येण्यासारखा आहे। आणि त्यासाठी काय होईल की बऱ्याच वेळेला मुले मधल्या वेळेमध्ये भूक लागली म्हणतात, मग अशा वेळेस हवाबंद पॅकेटचे फूड खाण्यापेक्षा घरी तयार केलेला हा हेल्दी पदार्थ कधीही चांगला पर्याय राहू शकतो। त्याकरता आपल्याला साहित्य लागणार आहेत तेल, चवीनुसार तिखट, मीठ, चाट मसाला आणि ह्या मी उरलेल्या 3 पोळ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या सोयीनुसार यात कमी जास्त बदल करू शकता। तर ह्या ज्या पोळ्या घेतलेल्या आहे ह्या आपण आता कैचीनी ह्याच्या लांब स्ट्रिप्स कट करून घेणार आहोत। ज्या मी इथे कैचीनी कट करते आहे, ज्यांना सुरीनी जमत असेल त्यांनी सुरीनी करू शकता। माझी ही किचनची कैची आहे जी मी याकरताच यूज करते। तर बघा, हे अशा प्रकारच्या स्ट्रिप्स आपल्याला कट करून घ्यायचे आहे। मी तुम्हाला काही दाखवते बघा। मी या सगळ्या स्ट्रिप्स अशा प्रकारे कट करून घेते। तर बघू शकता इथे मी अशा प्रकारच्या सगळ्या पोळ्यांचे स्ट्रिप्स मी करून घेतलेले आहे। आणि आता आपण पुढील प्रोसेस करूया। बघू शकता इथे तेल तापत ठेवलं होतं, बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। तर आपण आता ह्या ज्या स्ट्रिप्स केल्या होत्या ह्या आता तेलात टाकून डीप फ्राय करून घेऊया। अगदी मंद आचेवर करायचं, छान त्याला सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता ह्या स्ट्रिप्स आपण छान गोल्डन ब्राउन होतपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे, छान क्रिस्पी झाले। आता यावर मगाशी आपण जो चाट मसाला, तिखट आणि मीठ घेतलेलं होतं ते आता एकत्र करूया चवीनुसार आणि स्प्रेड करूया। तर अशा प्रकारे आपले तळलेल्या पोळ्यांचे कुरकुरे तयार झालेले आहे। तुम्ही आरामात हे 6 ते 7 दिवस स्टोर करू शकता, प्रवासात सुद्धा वापरू शकता। अशाच पुढील व्हिडिओला बघण्यासाठी आमच्या सोबत रहा। लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका।